गावाकडे बहुतेक करून लोक बाजरीची भाकर खातात, पण शहरात ज्वारी आणि गहू जास्त खाल्लं जातं. बाजरीच्या भाकरीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात, पण आपण ही बाजरीची भाकर खात नाही. परंतु ही बाजरीची भाकर बनवणंही तितकंच सोपं आहे आणि खाल्ल्यावरही शरीराला त्यापासून भरपूर एनर्जी आणि ताकद मिळते. तर अशी ही बाजरीची भाकर आपल्या आहारात दररोज दिवसातून एकदा तरी खाल्ली गेलीच पाहिजे. शक्यतो बाजरीची भाकर सकाळच्या न्याहारीला किंवा सकाळच्या जेवणाला तुम्ही खाऊ शकता. सकाळच्या जेवणाला ही भाकर खाल्ल्यामुळे दिवसभर या भाकरीचं पचन अगदी व्यवस्थित असं होतं. आपल्या या धकाधकीच्या जेवणात बाहेरचं बर्गर, पिझ्झा, तेलकट मसालेयुक्त पदार्थ तसेच चायनीज आणि फास्ट फूड खाण्यापेक्षा ही बाजरीची भाकर नक्की तुम्ही दिवसातून एकदा खा आणि आपल्या मुलांना व घरच्यांनाही खायची सवय लावा. त्यामुळे तुमचं आरोग्य नक्कीच सुधारेल हे तुमच्या लक्षात येईल. तर आता ही बाजरीची भाकर बनवायची कशी? तर बाजरीची भाकर बनवण्यासाठी सुरुवातीला पीठ अगदी व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. जर पीठ एकदम बारीक दळलेलं असेल तर नाही चाळलं तरीही चालेल. त्यानंतर छान अशी मळून घ्यायची आहे. त्याचबरोबर गॅसवरती भाकरीचं पीठ मळताना तवा गरम होण्यासाठी ठेवायचा आहे आणि पीठ छान अगदी थोडं पाणी लावून मळायचं आहे. पीठ मळल्यानंतर थोडंसं एका परातीत पीठ चाळून घ्यायचं आहे. त्यावरती भाकरीचा उंडा ठेवून हळूवार हाताने थोडा थापायचा आहे. आणि जर भाकर थापायला तुम्हाला जमत नसेल तर दररोजच्या प्रॅक्टिसने तुम्हाला ही भाकर थापणे अगदीच सोपं जाईल. परंतु थोडीफार सुरुवातीला प्रॅक्टिस करायची गरज आहे आणि नंतर आपोआप सहजतेने तुम्हाला ही भाकर थापता येऊ शकते. अशा पद्धतीने भाकर थापून झाल्यानंतर गरम तव्यावरती ही भाकर उलट्या साईडने टाकायची आहे आणि ज्या साईडला पीठ आहे भरपूर त्या साईडला पूर्ण व्यवस्थित सगळीकडे पाणी लागेल अशा पद्धतीने पाणी लावायचं आहे व्यवस्थित. आणि पाणी लावून झाल्यानंतर पाणी व्यवस्थित सुकल्यानंतर आपण ही भाकर पलटी करून घ्यायची आहे. भाकर पलटल्यानंतर या भाकरीला भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने मस्त अशी भाकर भाजायची आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान पापुद्रा या भाकरीने पकडलेला आहे आणि मस्त अशी खरपूस ही बाजरीची भाकर भाजली गेलेली आहे. अशी छान बाजरीची भाकर पाहिल्यावर कोणाला खावीशी वाटणार नाही. तर तुम्हीही दररोज आपल्या आहारामध्ये अशी बाजरीची भाकर खाण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर जर तुम्हाला मोठी भाकर एकदम थापणं शक्य नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने छोट्या भाकरी सुरुवातीला करू शकता. आणि या ठिकाणी तुम्ही पाहत आहात एकदम छोटी भाकर थापलेली आहे. त्यानंतर मी अगदी गॅसवरतीच तुम्हाला ही भाजून दाखवत आहे आणि व्यवस्थित छान मस्त टम्म फुगलेली आहे. आणि आता चॅनलला